पुण्यामधनं पुढची बातमी आहे। पुण्यामध्ये एमपीएससी विद्यार्थ्यांची जोरदार घोषणाबाजी आपल्याला आंदोलनस्थळी बघायला मिळते। पुण्यामध्ये एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन अद्यापही सुरूच आहे। त्या ठिकाणची ताजी दृश्य आपण बघतो आहोत। मोठ्या संख्येने आता विद्यार्थ्यांची गर्दी आपल्याला आंदोलनाच्या ठिकाणी दिसते। थेट जाऊयात पुण्यामध्ये, ज्ञानेश्वर चौतमल आपले प्रतिनिधी सोबत आहेत। ज्ञानेश्वर, मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी आता ऐकू येते। बरोबर आहे, आपण पाहतोय विद्यार्थ्यांची गर्दी या ठिकाणी झालेली आहे। आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि ही गर्दी बघा, ही गर्दी, हे सगळे विद्यार्थी, या विद्यार्थ्यांच्या घोषणा, या सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आपण सगळ्यांनी पाहिली। एकच मागणी आहे प्रमुख, ज्यामध्ये सांगितलं गेलंय की ज्या 2 परीक्षा एकाच दिवशी आलेल्या आहेत त्या परीक्षा पुढे ढकलल्या जाव्यात। खरं म्हणजे या निमित्तानं पुन्हा एकदा रोहित पवार यांच्यासोबत बोलण्याचा आपण तुम्ही उठलात, पुढे जाता, काय करायचंय? नाही, आता शेवटी आयोगाने परीक्षा पुढे ढकललेली आहे। अपेक्षा आहे की 1.5 महिन्यात ती होईल, उगा 4-5 महिने आयोगाचा तसा निर्णय आलाय, ट्विट झालेली आहे। त्यामुळे आता अपेक्षा एवढीच आहे की अजून खूप जास्त पुढे जाणार नाही। 2 दिवसापूर्वी कृषीचा पण निर्णय त्यांनी घेतलाय, पण त्याचं नोटिफिकेशन लवकरात लवकर काढलं गेलं पाहिजे आणि त्याच्याच बरोबर क आणि ब याच्याबद्दल सुद्धा लवकर निर्णय घेतला गेला पाहिजे। तुमच्या मागणीला, विद्यार्थ्यांच्या मागणीला यश आलं असं म्हणता येईल का? नक्कीच विद्यार्थ्यांच्या, सगळ्या युवांच्या मागण्यांना यश आलं असं आपल्याला म्हणावं लागेल। कृषी पदांचा विषय झाला नाही असं विद्यार्थी म्हणतात। त्यांनी ट्विट केलं होतं, त्यामुळे आता आम्हाला 2 दिवसापूर्वी कृषीचा पण निर्णय त्यांनी दिला होता, पण ते फक्त ट्विट आहे। आता आम्ही स्वतः आयोग आणि सरकार बरोबर क आणि ब कंबाईन याच्यासाठी पाठपुरावा करणार। 10 दिवसात ऍड आली पाहिजे। त्यानंतर कृषीचा पण निर्णय जो ट्विट केलाय त्याचाही निर्णय झाला पाहिजे आणि हे जे आहे आपलं। तर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे। या क्षणाची मोठी अपडेट, एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे। आंदोलक विद्यार्थ्यांकडून यानंतर जल्लोष झालेला आहे। एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे।